वर्ष होते 1930. जगातले सर्वात शक्तिशाली ब्रिटिश साम्राज्य आणि त्यांच्या पुढे एकटेच उभे होते डॉक्टर भीमराव आंबेडकर. लंडनच्या संसदेमध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स मीटिंग चालू होती. लंडनच्या संसदेत कडवट वादविवाद चालू होते. भारताला अधिकार द्यायची की नाही यावर चर्चा चालू होती. विन्स्टन चर्चिल, जो भारतीय स्वराज्याचा कट्टर विरोधक होता, तो मानत होता की भारत लोकशाहीसाठी तयार नाहीये. पण तिथेच बसलेले भीमराव आंबेडकर एक भारतीय होते. आंबेडकरांची तर्कबुद्धी ब्रिटिशांच्या या विचारांना तोडणारी होती. आंबेडकरांनी मोठ्या आवाजात सांगितले, तुम्ही भारतीयांना कमकुवत समजून त्यांचं भविष्य ठरवू शकत नाही. तुम्ही फक्त हक्क अधिकार द्या, आम्ही तुमच्या सर्व शंका चुकीच्या सिद्ध करून दाखवू. आंबेडकरांच्या या बोलण्याने संसदेमध्ये शांतता पसरली. विन्स्टन चर्चिलला राग आला. का तर एका भारतीयाने त्यांच्याच संसदेत त्याला ललकारलं होतं. आंबेडकर पुढे बोलले, आम्हाला प्रतिनिधित्व पाहिजे, आम्हाला दान किंवा भीक नको. हेच आंबेडकरांचं भाषण ब्रिटिशांच्या रेकॉर्डमध्ये आजही उपलब्ध आहे. आंबेडकरांची तर्कबुद्धी एवढी मजबूत होती की ब्रिटिश हतबल झाले. विन्स्टन चर्चिलने आंबेडकरांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आंबेडकरांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर न्यायाने, तर्कबुद्धीने आणि इतिहासाची पानं चाळून दिला. ब्रिटिश पत्रकारांनी दुसऱ्या दिवशी बातमी छापली, द मोस्ट ब्रिलियंट माइंड इन द कॉन्फरन्स वॉज डॉक्टर आंबेडकर. हेच ते क्षण होते. संपूर्ण जगाने बघितलं की भारतीय संविधानाचा शिल्पकार दुसरं कोणी नाही, फक्त डॉक्टर आंबेडकरच असतील आणि तेच खरं ठरलं. नमो बुद्धाय, जय शिवराय, क्रांतिकारी जय भीम.